स्वागत आहे तुमचं आपल्या मॅथ्स पंढरी या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण वर्ग आणि वर्गमूळ स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स या टॉपिकवर व्हिडिओ बनवला आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर मात्र नक्की क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढचा जेव्हा व्हिडिओ बनवला जाईल सर्वात अगोदर नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। तर चला अधिक वेळ न दवडता आपण सुरुवात करूया। वर्ग आणि वर्गमूळ कमीत कमी 30 पर्यंतचे वर्ग आपले पाठ असावेत। मी तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग मी या ठिकाणी काढून दिलेत। 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, उलट जर गेलं तर 4 चा वर्गमूळ 2, 1 चा वर्गमूळ 1, 3 चा वर्ग 9, तसं 9 चा वर्गमूळ 3। याप्रमाणे आपण 30 पर्यंत जाणार आहोत। 30 च्या पुढचे पण सुद्धा वर्ग पाठ करण्याची गरज नाही, तसे ते ट्रिकच्या साहाय्याने पटकन काढता येतात। एक्झाम्पल मध्ये तुम्हाला मी ट्रिक सांगितले की स्क्वेअर कसे केले जातात। तर चला आपण सुरुवात करूया। हे स्क्वेअर्स लक्षात घ्या 1 to 30। चला आपण एक्झाम्पल पाहूया की जे एक्झाम्पल्स आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये बोर्डाला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले गेले, त्याची काठिण्य पातळी कशी आहे। काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेत। हे पहिलं एक्झाम्पल पहा, वर्गमुळात 49 ते 64 सेपरेट आपण वर्गमूळ काढूया। 49 चं वर्गमूळ आलं 7, 64 चं आलं 8, अधिक 25 चं वर्गमूळ 5, खाली 64 चं 8, पुन्हा 9 चं वर्गमूळ 3, 64 चं 8, 1 चं वर्गमूळ 1च असतं, 64 चं 8। या सगळ्यांची बेरीज करायची। अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकीचा नियम आपल्याला माहिती पाहिजे। छेद जर समान असेल तर तो एकदाच लिहिला जातो, फक्त अंशाची बेरीज होते। 7 आणि 5 12 आणि 3 15 आणि 16, 16/8 उत्तर येईल आपलं। 8 दुने 16, पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल पहा आपलं, पर्याय क्रमांक 2। चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया। पहा वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 42 असं हे उदाहरण आहे। 7 चं वर्गमूळ लिखत नाही कारण ती मूळ संख्या आहे, गुणिले आता 42 चं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला। पहा आपल्याला कसं काढता येईल, पहा 42 चे अवयव पाडावे लागतील। पहा 26 ते 42 अशा आपण जर दोन अवयव घेतले या ठिकाणी तर 7 पुन्हा वर्गमूळातील संख्या मिळते आपल्याला, म्हणजे मूळ संख्या तिचं वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे हे जे 7 आहेत ते असेच राहतील। आता इकडे 7 असल्यामुळे आपल्याला दोघांचा गुणाकार करणं सोपं जाईल। आता हे 6 उरले, 6 आहे तसेच लिहा। वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 उत्तर येतं 7। वर्गमुळात 7 चा वर्ग होतो हा वर्ग करताना वर्गमूळ नाहीसं होतं आणि राहतात फक्त 7। कारण का, तर वर्गमुळात 7 चा वर्ग म्हणजे काय, वर्गमुळात 49, 7 चा वर्ग 49 आणि 49 चं वर्गमूळ 7। म्हणून नेहमी लक्षात घ्या, समजा वर्गमुळात एखादी संख्या असेल 25 जरी असली आणि हिचा आपल्याला वर्ग करायचा आहे, ते फक्त वर्गमूळ नाहीसं होईल, 25 येतील, हे लक्षात घ्या। कोणत्याही वर्गमुळातील संख्येचा वर्ग करताना फक्त वर्गमुळाचं चिन्ह नाहीसं होतं, संख्या मात्र तशीच तुम्हाला भेटणार। वर्गमुळात x चा वर्ग बरोबर x, तर या ठिकाणी हे 7 येतील, गुणिले 6 चं वर्गमूळ निघत नाही, 6 तसेच राहतील, 7 वर्गमुळात 6 उत्तर येईल आपलं, पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल पहा। तर नेक्स्ट एक्झाम्पल पहा, आता इथे जे एक्झाम्पल दिले आपल्याला हे वर्गमुळात 8 अधिक पुढे दिलेत 52 अधिक 146 वजा वर्गमुळात 4। आता आपण काय करणार आहोत पहा, एक एक वर्गमूळ आपण ओपन करूया। पहा सुरुवातीला 4 चं वर्गमूळ काढूया, हे वर्गमूळातलं चिन्ह नाहीसं करा। 4 चं वर्गमूळ आलं 2, 146 मधून 2 गेले 144, किती आले 144। आता 144 चं वर्गमूळ काढा, 144 चं वर्गमूळ आले 12, ते 12 मागच्या संख्येत ऍड होतील। 52 अधिक 12 आले 64, 64 चं हे वर्गमूळ काढा, 64 चं वर्गमूळ आलं 8, कारण 8 चा वर्ग 64 आहे, ते 8 इथे येतील, 8 आणि 8 16 आले। आता 16 चं वर्गमूळ काढायचं आपल्याला, 16 4 चा वर्ग आहे आणि म्हणून 64 चं वर्गमूळ येईल 4, पर्याय क्रमांक, इथे पर्याय दिलेले नाहीयेत, ठीक आहे, तर लक्षात घ्या याचं उत्तर येईल 4, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला। चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा,
41 वाजा पुन्हा मागच्या सारखंच एक्झाम्पल 21 अधिक वर्गमुळात 19 वाजा वर्गमुळात 9. पहा, नागपूर पोलीस शिपाई भरती 2023 मध्ये एक्झाम्पल विचारलं गेले, मागच्या सारखंच एक्झाम्पल आहे. पहा, म्हणजे अनेक परीक्षांना आतापर्यंत एक्झाम्पल विचारलं गेले, त्यामुळे 30 पर्यंतचे वर्ग आपले पाठ पाहिजेत. 9चं वर्गमूळ पहा, 9चं वर्गमूळ निघतं 3. इथे घ्या, ते 19 वाजा 3 आले 16. आता 16चं वर्गमूळ किती? 4. 4चा वर्ग येतो, मग ते प्लस येतं 4 इथे मिळवा. 21 आणि 4 आले 25. 25चं हे वर्गमूळ ओपन करा. 25चं वर्गमूळ 25 5चा वर्ग आहे, म्हणजे 25चं वर्गमूळ आलं 5. 41 वाजा 5 आले 36. 36चं वर्गमूळ आता 36 6चा वर्ग आहे, म्हणजे 36चं वर्गमूळ आलं 6. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं, पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट एक्झाम्पल. पहा, 16चं वर्गमूळ घेऊया आपण. 16चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे, एक एक आपण ओपन करूया. 16चं वर्गमूळ आलं 4. 40 वाजा 4 36. आता 36चं वर्गमूळ 36चं वर्गमूळ 70 वाजा 6 होतील. 70 मधून 6 गेले आले 64. 64चं आता हे वर्गमूळ 64चं हे वर्गमूळ ओपन करा. 64चं वर्गमूळ आलं 8. 41 मध्ये 8 मिळवा, आले 49. 49चं शेवटचं वर्गमूळ ओपन करा. 49चं वर्गमूळ 7, कारण तो 7चा वर्ग आहे. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. चला नेक्स्ट एक्झाम्पल. काय दिले आपल्याला? पहा, a चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर 13चा वर्ग, तर a बरोबर किती? काम फार सोपं आहे. पहा, a चा वर्ग बरोबर हे 5चा वर्ग इकडे वाजा होतील, कारण इकडे अधिक येते. 13चा वर्ग वजा 5चा वर्ग. काय करायचंय? पहा, दोन वर्गांचा जर फरक आला, या ठिकाणी दोन संख्यांच्या वर्गांचा फरक विचारला गेला, तर एकदा दोघांची बेरीज करा, नंतर वजाबाकी करा आणि दोन संख्यांचा गुणाकार घ्या. 13 अधिक 5 घ्या पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात 13 वजा 5 घ्या. 13 आणि 5 आले 18 गुणिले 13तून 5 गेले 8. 18 8 144. आता हे 144 आहे 12चा वर्ग. ही किंमत कोण कशाची आली? ए वर्गची किंमत आली. 12 वर्ग बरोबर ए चा वर्ग. हे वर्ग वर्ग नाहीसे झाले, म्हणजे ए ची किंमत आली 12. हे लक्षात घ्या. ए बरोबर 12. आणि म्हणून नेहमी लक्षात घ्या, आपल्याला या एक्झाम्पल मध्ये काय महत्वाचं आहे ते लक्षात घ्या. आपल्याला इथे महत्वाची ही स्टेप आहे. कोणती स्टेप महत्वाची आहे? हे पाहिजे स्टेप. एका कंसात बेरीज, एका कंसात वजाबाकी, ही स्टेप लक्षात ठेवा. बाकी पुढचं काम सोपं आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल. 25 व 26 या संख्यांच्या वर्गामध्ये किती फरक आहे? मागच्या सारखंच एक्झाम्पल आहे जे आता आपण घेतलं ते. 25 व 26 संख्यांच्या वर्गामध्ये कितीचा फरक आहे? म्हणजे काय करायचंय? 26 चा वर्ग वजा 25 चा वर्ग. पुन्हा मागच्या सारखंच मी तुम्हाला सांगितलं, 26 अधिक 25 करा एका कंसात आणि दुसऱ्या कंसामध्ये 26 वजा 25 करा. 26 आणि 25 आले 51, यात आला 1 बरोबर उत्तर आलं 51. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल आपलं. नेक्स्ट एक्झाम्पल. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या म्हटले. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. तशी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती आहे? 999. पण ही मूळ संख्या नाहीये. तर 998 ती पण नाहीये, कारण समसंख्या आहे. त्याच्या पाठीमागे 997 ही मूळ संख्या आहे. आता ही मूळ का नाहीये? तर 3 ने भाग जातो. पहा लगेच लक्ष द्या. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 किंवा 9 त्रिक 27. तिघांची जर बेरीज केली आपण, 3ची कसोटी काय सांगते? सगळ्या अंकांची बेरीज करा. ते बेरजेला जर 3 ने भाग गेला तर संख्येला 3 ने भाग जातो. हे तिघांची बेरीज येते 27. 3च्या पाण्यात 27 आहे, त्यामुळे या संख्येला 3 ने भाग जाईल. 998 समसंख्या आहे, त्यामुळे ती सुद्धा मूळ संख्या नाहीये. 997 मात्र मूळ संख्या आहे. पहा, म्हणजे 3 अंकी मोठ्यात मोठी झाली 997. आता 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या. 2 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 10 आहे. पण ही मूळ नाही, समय. त्यानंतर तो 11. 11 मात्र मूळ संख्या आहे. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय? यांच्या बेरजेत या दोघांची बेरीज घ्यायची, म्हणजे 997 आणि 11ची बेरीज घ्यायची.
यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला, ती संख्या माहित नाही आपल्याला, एक्स मानूया. कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला तर 32 या संख्येचा वर्ग मिळेल. त्यासाठी आपल्याला 32चा वर्ग माहित असणं गरजेचं आहे. 32चा वर्ग आहे 1024, हे लक्षात घ्या. 32चा वर्ग आपल्याला माहिती पाहिजे. ही स्टेप आपल्याला या ठिकाणी महत्वाची आहे. आणि नसेल 32चा वर्ग माहित तर 32चा वर्ग काढून घ्यायचा. कसा काढतो आपण 32चा वर्ग? चला मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो पहा. समजा तुम्हाला 32चा वर्ग करायचा आहे शॉर्टकट मध्ये, तर आधी 2चा वर्ग करा, 2 दुने 4 आले. नंतर काय करायचे पहा, या तिघांचा गुणाकार करायचा. 3 दुने 6, 6 दुने 12, हातचा आला 1. आता 3चा वर्ग करा, 3 त्रिक 9 आणि त्यात हातचा मिळवा 10, 1024, हे लक्षात घ्या. तर इथे आले 1024. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. या दोघांची बेरीज करा. 7 आणि 1 8, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10, 1008 आले, अधिक x वर्ग बरोबर 1024. आता काय करायचं, ही संख्या यातून वजा करायची. पहा 1024, कारण का हा नंबर प्लस इकडे मायनस होईल, वजा 1008. हे तोंडी पण करता आलं पाहिजे बा. 16 आणि 8 24, 16चा फरक आहे, उत्तर 16 येईल. आणि म्हणून एक्स वर्गाची किंमत किती येईल? 16. 16 म्हणजेच काय, 4चा वर्ग. आता वर्ग वर्ग कॅन्सल झाले, म्हणजे एक्स ची किंमत आली फक्त 4. पहा इथे पर्याय राहिलेले द्यायचे, तर उत्तर आपलं 4 येईल, हे लक्षात घ्या. उत्तर 4 येईल. चला नेक्स्ट एक्झाम्पल. पुढीलपैकी पूर्णवर्ग संख्या कोणती? पहा पहिली संख्या दिली 43 27, दुसरी आहे 9205, तिसरी आहे 36000 आणि चौथी आहे 5476. आता इथे 3 0 आल्यामुळे पूर्णवर्ग संख्या असणार नाही. सर्वसाधारणपणे शेवटी 25 असावेत तर ती पूर्णवर्ग संख्या असते. ही पण पूर्णवर्ग संख्या असणार नाही. इथे एकक स्थानी 7 नसतो पूर्णवर्ग संख्येच्या, ही पण पूर्णवर्ग संख्या असणार नाही. राहिला एवढाच पर्याय, ही संख्या पूर्णवर्ग संख्या असणार. वर्गमूळ काढून पहा, वर्गमूळ मिळून जाईल तुम्हाला. पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी पहा 0 असतो, 1 असतो, 4 असतो, त्यानंतर 3 त्रिक 9, पहा 9 येईल पहा. त्याच्यानंतर 4 चौक 16, 6 येईल, 5 5 25, नंतर पुन्हा 6 6 36, 7 7 49, 8 8 64. म्हणजे 6 अंक महत्वाचे आहेत. पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी या 6 पैकी एक अंक असतो. इथे 5 पण आलेला आहे, पण सर्वसाधारणपणे शेवटी 25 पाहिजेत. कोणत्याही संख्येचे एकक स्थानी 5 असला तिचा स्क्वेअर करताना काय होतं, वर्ग करताना शेवटी 25 येतात, नेहमी लक्षात घ्या. आणि म्हणून इथे 5च्या ऐवजी आपण 2 अंकी संख्येचा विचार केला तर शेवटी 25 येणार आहे, हे लक्षात घ्या. मग आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचंय की पूर्णवर्ग संख्या जर असेल तर एकक स्थानी या अंकांचा आपल्याला विचार करायचा, पण फक्त 5 असून चालणार नाही, तर शेवटी 25 पाहिजेत आपल्याला, हे लक्षात घ्या. चला पुढे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 4, याचं वर्गमूळ काढून पहा, वर्गमूळ मिळून जाईल तुम्हाला. 7 7 49, 8 8 64, म्हणजे 70च्या पुढे वर्गमूळ मिळेल. शेवटी 6 आलाय म्हणजे 4 चौक 16, 74 याचं वर्गमूळ येऊ शकतं. आपण 74चा वर्ग करून पाहूया. 74चा जशी मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती, 4चा वर्ग करा, 4 चौक 16, हातचा आला 1, 1 बाजूला ठेवा. नंतर 7 चौक 28 दुने 56, 56 आणि 1 57, हातचे आले 5, 7 7 49 आणि 5 54, 54 76 उत्तर आले. म्हणजे याचा अर्थ या संख्येचं वर्गमूळ निघतंय किती, 74. हे आपण काही सेकंदात टॅली करून पाहिलं, त्यामुळे ही ट्रिक वापरत चला. चला नेक्स्ट एक्झाम्पल. लास्ट एक्झाम्पल आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवते, सर्वसाधारणपणे 10-10 एक्झाम्पलचे. अजून या टॉपिकवर अजून बरेच काही व्हिडिओज बनणार आहेत. आपला सिलेबस आपण सगळं काही कव्हर करणार येत्या काही दिवसामध्ये. त्यामुळे चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ चांगला वाटत असेल तर नक्की तो लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना. तर चला लास्ट एक्झाम्पल पाहूया. पॉइंट 59 29चे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? या संख्येचा आपलं वर्गमूळ काढायचे, तर खाली 4 पर्याय दिलेत, यामधले सुद्धा पर्याय आपल्याला ओळखता आले पाहिजेत. पहा तर आता पहिला जो पर्याय आहे ना, हा याचं वर्गमूळ असणार नाही. एकक स्थानी एकतर 7 आलेला आहे आणि इथे दशांशच्या नंतर एक 0 आहे,
त्यानंतर हा तिसरा पण पर्याय आपला असणार नाही, हे लक्षात घ्या. दशांश नंतर एक शून्य आलेला आहे. आता हे दोन पर्याय शिल्लक राहिले आपले. आता हे दोन पर्याय चेक करायचे आपल्याला, 0.77 आणि 0.83. आता पहा 7 7 49 इथे बरोबर 9 आलाय. 3 त्रिक 9 इथे 9 आलेला आहे वर्ग करताना. या संख्येचं हे जर वर्गमूळ असेल तर यांचा वर्ग केला तर ही संख्या मिळणार आहे. परंतु आपण काय करूया पहा, ही संख्या 77 70च्या पुढे, पण 70चा वर्ग किती येतो? 7 7 49, 4900. 80चा वर्ग किती येतो? 6400. म्हणजे मग या संख्येचा वर्ग केला तो 6400च्या पुढे असेल, पण ही जी संख्या आहे 6400च्या पेक्षा लहान आहे. म्हणजे याचा अर्थ हा पण पर्याय आपला येणार नाही, राहिला एवढाच पर्याय शिल्लक 0.77. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. तर चला थांबूया आपण या ठिकाणी, पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.